आज बनवूयात थंडगार पान सरबताचं प्रीमिक्स. हे प्रीमिक्स तयार केलत ना तर पुढचे 2 महिने म्हणजे पूर्ण उन्हाळा तुम्हाला टेन्शन राहणार नाही गरमीचं. हे प्रीमिक्स घालून कधीही तुम्ही पान सरबत बनवू शकता. 2 महिन्याचं प्रीमिक्स आपण एकदाच बनवून ठेवायचं. कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते. इथे साधारण मी एक छोटी वाटी बडीशोप घेतलेली आहे आणि साधारण 15 ते 17 वेलदोडे घेतलेले आहेत. ते घालायचे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून 3 तास तरी हे पाणी भिजवून ठेवायचं पाण्यामध्ये. म्हणजे छान वेलदोडे आणि बडीशोप जी आहे ती भिजून राहते. आता ज्यावेळेला आपण सरबत करणार आहोत, हे प्रीमिक्स तयार करणार आहोत, त्याच्या अगोदर एक अर्धा तास सब्जा पण भिजवून ठेवायचा. म्हणजे कसं मी तुम्हाला सरबत कसं करायचं तेही दाखवून देते. तर सब्जा भिजायला साधारण एक अर्धा तास वेळ लागतो. आता इथे मी 25 विड्याची पानं घेतलेली आहेत. ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. विड्याची पानं आपल्याला सहज बाजारामध्ये उपलब्ध होतात. तर साधारण 25 मी फार जास्त बनवणार नाहीये प्रीमिक्स लगेच आत्ता. साधारण एक 8 दिवस पुरेल एवढंच मी प्रीमिक्स बनवणार आहे. तेही स्वच्छ धुवून घ्यायची. थोडीशी खराब असतात पानं. ती चांगली पानं निवडून स्वच्छ धुवून वगैरे अशी कट करून घ्यायची. कात्रीने कट करून घ्यायची. ह्याची देठं जी आहेत ना, ती नाही घ्यायची. फक्त पानं घ्यायची. कट केल्याने काय होतं आपल्याला ते मिक्सरमधून काढायला सोपं पडतं. म्हणून कट करून घ्यायची. सगळी पानं अशी स्वच्छ धुवून कट करून घ्यायची. बनवायला सोपं आहे हे प्रीमिक्स. तुम्ही 2 महिन्याचं बनवून ठेवू शकता. आता मी इथे थोडीच पानं आणली होती म्हणून मी थोडंच प्रीमिक्स तयार करून ठेवतेय. हे बघा आता हे छान कट करून घेतलंय मी. आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. मिक्सरला फिरवून घेताना मिक्सर जो ना तो बंद चालू केलात ना, की छान फिरवलं जातं आणि बारीक होतं छान. हे बघा आता हे छान बारीक झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं गुलकंद घालायचं. गुलकंद साधारण हा अर्धा कप गुलकंद आहे, तो घालून घ्यायचा. पानामध्ये जसं आपल्या पानाचं प्रिमिक्स बनवायचंय, पान फ्लेवर येणार आहे आपल्या सरबताला. तर त्याच्यामध्ये जे पानामध्ये घालतो ना, ते सगळे इन्ग्रीडियंट्स आपल्याला घालावे लागतात. त्यामुळे आता इथे गुलकंद घालून घेतला आहे, तो पण मिक्सरमधून बारीक बारीक करून घ्यायचा. आधी पानं बारीक करून घ्यायची, नंतर गुलकंद घालून पुन्हा बारीक करून घ्यायचं. म्हणजे मग ही अशी छान पेस्ट तयार होते. आता ही पेस्ट तयार झाली ना, की ती आपण एक पॅन घ्यायचा आणि त्या पॅनमध्ये ही पेस्ट काढून घ्यायची. कारण की आपल्याला नंतर ते शिजवायचंय. त्यामुळे तर ही सगळी पेस्ट आपण आता पॅनमध्ये काढून घेऊयात. मग याच्यानंतर आपल्याला बडीशोप आणि वेलदोडे जे भिजवलेले आहेत, ते सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात पॅनमधलं आणि मग आता ही बडीशोप हे बघा 3 तास झालेले आहेत. व्यवस्थित अशी आपली बडीशोप भिजलेली आहे. कमीत कमी 3 तास तरी भिजवावीच लागते. तेव्हाच ती अशी छान फुलून येते आणि त्याचं जे फ्लेवर आहे ना, ते परफेक्ट येतं. त्यामुळे 3 तास भिजवायची. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामधून आपण पानं आणि गुलकंद बारीक करून घेतलं ना, ते न धुता त्याच्यामध्येच हे बडीशोप घालून हे पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. सगळी बडीशोप ह्याच्यामध्ये काढायची. ह्याच्यामध्ये आधी पाणी नाही घालायचं. आधी मिक्सरमधून बारीक करायचं. हे बघा असं ओबड-धोबड बारीक होऊन जातं. मग त्याच्यानंतर पाणी घालायचं. आधीच पाणी घातलत ना, तर मग बडीशोप बारीक होत नाही पटकन व्यवस्थित. त्यामुळे आधी थोडंसं फिरवून घ्यायचं. मग नंतर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात आणि पुन्हा मग हे बारीक करून घ्यायचं. आता परफेक्ट पेस्ट तयार होईल याची. हे बघा आता मी हे बारीक करून घेते. बघा, ही परफेक्ट अशी पेस्ट तयार झाली. बडीशेपला आधीच आपण पाणी घातलं ना, की बडीशेप व्यवस्थित बारीक होत नाही. त्यामुळे हे असं थोडंसं आधी बारीक करून नंतर मग पाणी घालून पुन्हा बारीक करून घ्यायचं. आता हे जे आहे ना मिश्रण, हे पण आपल्या तयार केलेल्या पानाच्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं त्याच पॅनमध्ये. कारण की आपल्याला हे दोन्ही एकत्रच हे करून घ्यायचंय, शिजवून घ्यायचंय त्यामुळे. मग हे सगळं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. हे घालून झालं ना, की काय करायचं आपलं साधारण अर्धा कप तरी ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय. तर आता हे आपलं मिक्सरचं भांडं आहे ना, याच्यामध्येच साधारण अर्धा कप पाणी घालायचं. त्याला झाकण लावायचं आणि छान घुसळून घेऊन मग ते पाणी ह्याच्यामध्ये घालायचं. म्हणजे काय होतं हे जे मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं जे आपलं आहे ना, ते वाया जात नाही. आता हे छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि मग हे पाणी ह्याच्यामध्ये घालून टाकायचं. कारण की आपल्याला साधारण अर्धा ते पाऊण कप पाणी आपल्याला लागतंच. त्या अंदाज आपल्याला नंतर शिजवताना घेता येतो. हे बघा सगळं ह्याच्यामध्ये लागून आलेलं आहे. आता हे पाणी ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात. आता काय करायचं हा जो पॅन आहे ना, तो गॅसवर ठेवायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे शिजवायचंय. तर आता मी इथे गॅस पेटवतेय. साधारण मीडियम टू लो टू मीडियम फ्लेमवरती हे हलवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. बनवायला सोपं आहे. फार काही वेळ लागत नाही हे बनवायला आणि छान म्हणजे आपण जास्त बनवून ठेवलं तर कधीही आपण बनवून करू शकतो. आता हे मला जरा घट्ट वाटलं होतं म्हणून मी याच्यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी घातलं. कारण की शिजवल्यानंतर गोळा तयार करायचा नाहीये ना आपल्याला. त्यामुळे अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि छान फिरवायचं असं सगळं. आता ह्याला एक उकळी आली ना, की ह्याच्यामध्ये 1 कप साखर घालायची
आता मी इथे 25 पानांच्या प्रमाणामध्ये तुम्हाला सांगतेय. तुम्ही ज्याप्रमाणे पानांचं प्रमाण वाढवाल ना, त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या इन्ग्रीडियंट्सचं प्रमाण पण वाढवायचं आहे. आता साखर घातल्यानंतर साखर पूर्ण वितळवून द्यायची. त्याचा अगदी पाक करायचा नाहीये आपल्याला, पण तो चिकट झाला पाहिजे. आपलं जे प्रिमिक्स आहे ते थोडंसं चिकटपणा आला पाहिजे, इतपतच आपल्याला ते शिजवायचंय. आता हे बघा इथे साखर पूर्णपणे वितळलेली आहे. आता हे छान ह्याला उकळी आलेली आहे. एकदा चेक करून घ्यायचं की ह्याला चिकटपणा आलेला आहे की नाही. आपल्याला एकतारी पाक वगैरे नाही बनवायचा आहे. फक्त चिकटपणा आलाय की नाही ते चेक करायचंय. साधारण 5 ते 7 मिनिटं लागतात हे शिजायला. आता हे बघा इथे मी चेक करून घेते. ह्याला जर चिकटपणा आला असेल, तर मग आपण गॅस बंद करून घ्यायचा. म्हणजे आपलं हे प्रिमिक्स तयार होतं. फक्त ह्याच्यामध्ये एक गोष्ट घालायची, जर का हे तयार झालं ना एकदा, की मग ह्याच्यामध्ये आपल्याला कलर घालायचा आहे. हे बघा, हे छान असं चिकट झालेलं आहे. आपलं हे प्रिमिक्स तयार झालेलं आहे. आता तयार होण्याच्या वेळेला अगदी चिमूटभर मी इथे हिरवा कलर घालतेय. हा ऑर्गॅनिक कलर आहे. तो शरीर म्हणजे अपायकारक नाहीये. तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किपही करू शकता. फक्त कलरने काय होतं, कलर छान येतो म्हणून मी इथं कलर घातलेला आहे. आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला गाळून घ्यायचंय. कारण की आपण सरबत बनवतोय. आपण काही शेक वगैरे बनवत नाही आहोत. त्यामुळे आपल्याला ते लागलं नाही पाहिजे सरबतामध्ये. त्यामुळे हे सगळं गाळून घ्यायचं. व्यवस्थित सगळं छान गाळून घ्यायचं. मग ह्याच्यावरती जो अर्क राहतो ना, हे पुन्हा एकदा मिक्सरमधून काढून तुम्ही इन्स्टंट सरबत करून पिऊ शकता. हा अर्क फेकून न देता. पण हा अर्क ह्या सरबतामध्ये आपल्याला घ्यायचा नाहीये. हे बघा, हे आता सगळं छान मी काढून घेतलं. आता हे जे खाली तयार झालेलं आहे, हे प्रॉपर आपलं पानाचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे. बघितलत ना तुम्ही, काही जास्त वेळ लागला नाही, पटकन तयार झालं. तुम्ही हे 2 महिन्याचं असं बनवून साठवून ठेवू शकता. फ्रिजमध्ये ठेवलत की गार राहतं आणि कधीही तुम्ही दुधामध्ये घालून त्याचं सरबत बनवू शकता. आता मी इथे साधारण एक अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे 5 ते 6 मोठे चमचे असेल प्रिमिक्स, ते घातलं. आता आपण जो सब्जा भिजवला होता, तो सब्जा घातला. आता ह्याच्यामध्ये थोडंसं अजून छान दिसावं याच्यासाठी गुलाबाच्या पाकळ्या घातल्यात. या गुलाबाच्या पाकळ्या छान सुवासिक गुलाबाच्या असतात. उगीचच म्हणजे ते छान दिसायला पाहिजे म्हणून नाही. तर सुवासिक वासाच्या घ्यायच्या. त्या मिळतात गावठी गुलाबाच्या पाकळ्या. त्या आणा आणि स्वच्छ धुवून घाला. मी इथे धुवून घातलेल्या आहेत या. आणि मग ह्याच्यामध्ये बर्फ घालायचा म्हणजे अजून थंडावा येतो आणि हलवल्यानंतर ह्याचा कलर एवढा सुंदर येतो, की कधी प्यायला बसू असं होतं. ह्याच्यामध्ये तुम्ही गोंद का तिरा सुद्धा घालू शकता. ते सुद्धा थंडावा देणारं आहे शरीराला. तर तेही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला एक कमेंट नक्की करा आणि तुम्ही कमेंट केली की मला खूप छान वाटतं. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशा पौष्टिक, साध्या, सिंपल रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. भेटू पुढच्या एखाद्या अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.